हॅलो, नमस्कार मित्रांनो. काय बिझनेस सगळी मजेत ना? तर मित्रांनो, गाडीची चावी घेतली आणि पहा ना, गाडी मी नवीनच घेईल आहे ना. तर गाडी पण टकाटक आणि आज मी पण आवरून टकाटक जाव म्हणा कुठं तरी हिंडायला. तर आज प्लॅन जसा केलाय काळमांडवी धबधब्यावर म्हणत जाव. आताच म्हणा गर्दी नाही ताव म्हणा हिंडून या. वेळ ही आहे, सवड ही आहे. तर चला मित्रांनो, ही झाडांची पाना पाहत 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 आम्ही हळूहळू रस्त्याला निघलो ना गाडीवर. तर पहा हा रस्ता हे आमच्याकडचा पक्का बारीक ना, काय सांगायचा त्याची. तर एक गाडीला साईड द्यायला मुश्किल आहे. असं वाटतं काय माझी स्कूटी पुरताच म्हणा रस्ता आहे आणि उतरण ही जबराट आहे ना आमच्याकडची. आमच्या गावातून समोरच म्हणजे काळमांडीचा धबधबा आहे ना. मग समोर तर म्हणत जाव तसे हे पहा वाकडं तिकडं वाकडं तिकडं वाकडं तिकडं हे रोड आहेत आणि ही आमच्याकडची लोहंबरी स्पेशल असा हो पूल भारी आहे. पण पावसाळ्यात मित्रांनो आखा पलटान जातो आणि फार मग कुठं जायला तर फार हाल होतात मित्रांनो. आणि फरशीवर पण फार जठतट होडं खड्डा आहेत ना होय सांगा नको. होडं खड्डं हळूहळू पाय टेकवत 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 असा निघलून हे टावर पण इकडे बनवाय घेतलं. तसे मग मित्रांनो काय पुढं आलो आणि आलो तसे काय सांगा तठ गाव लागला आखर. तर ह्या आखरच्या गावातून जायचं हा गतिरोधक आहे जरा हळूच जायचा. दोन एक गतिरोधक आहेत गावात शिरलून तर कोणी नाही दिसत. एक कुत्रा फक्त रस्त्यावर निजेल होता. इकडं हो गावात सरळ रोड जातो तिकडे जायचाच नको हो. सरळ आम्ही निघलो ना तेच रोडला तुम्ही जासं नाही तर भुलवासाल आणि सांगसाल काय अरे दादा म्हणजे कोठं जातो कोठं नाही. आणि तसे मग केळीच्या पाड्या सोडला तसे केळीचे पाड्याचे पुढं आलो तसे हो लागला बोर्ड. हे पहा काळमांडवी धबधबा जव्हार. जव्हारचा पर्यटन स्थळ आहे एकदम भारी. ऑल हंगाम एकदम भारी. पण पावसाळ्यात जाऊ नये तिच्या हो काय. हां फक्त उन्हाळ्याची मजा आहे. पर आज जाण पाहू ना म्हणा. आणि इकडं पण जरा रोड जरा साधाच आहे कच्चा हो. भारेवाला भेटला तो फाट्यांचा भारा घेऊन गेला आणि आम्ही आमचे वाटेला निघावलं. दाजीशी होती दाजीशाने सांगला हीच नाही रे वाट सांग हीच वाट. आणि होठ असता मोठा टावर. टावर तर टावर आणि खतरनाक पॉवर टावर नाही आहे तो. म्हणजे टावर म्हणजे लाईटीचा टावर. हे लाईन खेचते ना. आणि मित्रांनो इकडं रोड सांगला ना इतका भयंकर आहे का सांगाच नको. ह्या पहा ना कसा तरी आम्ही वज गेलो. सरकारने इकडं रोड बनवायला पाहिजे. पर्यटन स्थळ आहे ना इकडं रोड चांगलाच पाहिजे. लांबून लांबून माणसं आहेत आणि कशी जातील असा रस्त्याला पडला बिडला तर इकडं रोड बनवायलाच पाहिजे मित्रांनो. कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इकडं आलो गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही मी आणि माझा दाजीच म्हणा चला आता उतरू म्हणा. आता उतरायला लागल. एकदा उतरला का मग चढायला आता मस्त हो. आधी येईल थोडे पायऱ्या नाही होत्या आता मस्त पायऱ्या केल्या. तिकडं चांगली सोय आहे पहा. मस्तपैकी उतरायला भारी आहे. मी पण जरा हातात सेल्फी घेते म्हणजे मी पण दिसलो पाहिजे ना. हां या पहा भारी पायऱ्या आहेत हो. आणि या मग पुढं आणून एक बैल चरत होता त्याला जरा नमस्कार केला. मी सांगा नको मरू दे मारल बिरल ना तर हुंदी सुद्धा दिजेल उडून. आणि इकडं आलो तर एकदम बारीक ना जसा खतरनाक हायफाय रोड आहे एकदम हो पहा. हे वाट लावून पडला एखाद जण तर डायरेक्ट खाल चालते हळू चालायचा. मी जरा स्पीडला केलाय व्हिडिओ तर हो तुम्हाला वाटतं फास्ट. आणि ह्या पहा मस्त पायऱ्या केलाय लाकडा टाकेला आहे आणि त्याच्यावर मस्त माती म्हणजे एकदम पायऱ्या एकदम देशी जुगाडू पायऱ्या जबरदस्त. आणि आता काळमांडवीचा तर एरिया लागला. ह्या पहा वरून नदी वाहत येते अशी खडकाची खापरा खापरा अशी काळे काळे दिसते. पाणी तर एकदम नितळगार आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो हो या हो पुढं ही टाकून पडणे आमची जोडीची होती माणसा ती ठालू तसे भिवायला जसा काय रे होया खालं. आणि इकडं पाहिलं तर ह्या पहा इकडचं होतं ना ते जॅकेट बिकेटवाला आपलंच दोस्तार मित्र केळीचे पाडचं अखरावरचं इकडचं. तर मग हात केला सांग ये भरत भाऊ सांग ये जरा इकडं सांग खाल तर उतर. मी पण म्हणा हातात कॅमेरा घेतला आणि जरा दाखवला सेल्फी काढून असा हो पहा. आणि मग काय पाणी पाहला ते एकदम नितळगार पाण्यात थोडा काय जरा कचरा पण दिसेना. आधी म्हणजे कसा थोडं फेमस नाही होता काळमांडवी ना. आता हा फेमस आहे जव्हारमध्ये म्हणजे पालघरमध्ये जव्हार आणि जव्हारमध्ये काळमांडवी टाकायचा लोकेशनवर लगेच दाखवल. आणि फार भारी आज तर गर्दी पण आहे काही नाही हो पहा. नितळगार धबधबा एकदम भारी. कुंडका अशी भलती कुंडका आहेत ना. हे कुंडकात ना आंगळ्या सांग फार मजा येते. आणि हो चष्मा तर मला तिकडेच रस्त्यालाच भेटला. उचलला का नाही लावला म्हणून आता डोळे लावून घ्या. आणि इकडं पहा आता मित्रा हो काळमांडवीचा धबधबा आणि ह्या काळमांडवी लोकेशन फार भारी. आणि मासी पण सांग फार राहत्यात पण सांग मासी नाही ना सांग. आणि ही पोस्या होती ना बाकीची त्यांनी पाहिली आणि पहा शिडी मस्त करेल आहे. चढली आणि ही घरचीच वाट धरली. चढाई उतरायची चांगली सोय केली म्हणजे आपल्या इकडं मित्रांनीच करेल आहे. आणि मस्त पाहो मेन काळमांडवीचा धबधबा याच्यावरून सांग वरून उड्या मारतात फार भारी. पहा कसा नितळगार हिरवा पाणी भारी दिसत. जरा पण कचरा नाही घारघार पाणी. मी पण तर एकदम ना हिरोची वाणी ॲक्शन देन पहा फोटोही काढा फार भारी.
बरं इकडं पाहू फार तसा म्हणजे मित्रांनो तुम्ही याच इकडं काळमांडवीला या एकदा हिंडून जा. ह्या ना काय उन्हाळा येतो तरी पाणी आटना एकदम चालूच राहतं. जबरदस्त हो. मी तर आम्ही इकडं आधी एकदा येऊन जाईल पण आता पण आलो. हे पहा पाण्यात उतराय पहा तर नको गार ना पाणी आणि आज तर मित्रांनो जरा पण गर्दी नाही. कोणी नाही. नाहीतर फार पर्यटक फार येतात असं लांब लांबची माणसं येतात. पण आज कोणी नाही तर आम्हाला फोटो काढायला पण भारी चान्स भेटला आणि हो एक दुसरा एक धबधबा हो इकडचा. आता तुम्हाला दाखवतो. हो पहा हो इकडून पण जबरदस्त हां. हो जाम भयंकर आहे धबधबा. हां, एकदम पाण्यात उतरायचा नाही. काठा लावूनच पाहायचा. हां, मी म्हणजे शूटिंग म्हणजे काठा लावूनच काढवतो तुम्हाला दाखवाय जशी. हां, तर मग हो सगळा एरिया मस्त वर घनदाट जंगल आहे. इकडे सूर्यदेव आहे. सूर्यदेवाला नमस्कार केला आणि बाबा मस्तपैकी फोटो काढायचा. ऊन पण जास्ती झाला ना. पण आज गर्दी नाही कमी ना तर फारच भारी. मग माणसं आमच्या जोडीची होती ती माणसं भंगली. आता सांग घरी जाऊन खायला आलो तर पाणीही नाही घेऊन येईल. आणि मग काय सांगतो मग इकडं झरेचा पाणी होता त्या पिला आणि आता म्हणा चला घरचीच वाट धरू. तसे मग काय आता हो चला आता मग मी सांगा काय आता चल मग आता शिडीवरून चढू. मग काय केला मग शिडीवरून चढलो आणि एक व्हिडिओ काढायला लावला. काय चढवतो पहा मित्रांनो मी कसा मस्त चढायचा उतरायचा आणि मग झाला आमचा सगळा हो ब्लॉग आजचा पूर्ण झाला काळमांडवीचा. तर मित्रांनो तुम्ही पण एकदा काळमांडवीला या आणि मस्तपैकी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.